आज वाटलं नव्हतं की पावसात भिजलो आपल्यावर असं होईल. जय श्रीराम मंडळी, आज सकाळी बाहेर येऊन बघतोय तर सकाळ सकाळ पावसाने धुमाकूळ घालून ठेवले आणि आपण होतो पारुसच. पहिले आंघोळ करून घेतली, परत आपल्याला जायचं होतं बाहेर. तसंच पावसात पळत भिजत गेलो आणि गाडीत बसलो. गाडीत तर बसलो, गाडी चालू करतोय, गाडीत चालू होत नव्हती. परत पप्पांना आठवलं गाडीतलं पेट्रोलच संपले. मग काय परत माघारी गेलो आणि पप्पांना म्हणलं जातो आता टू व्हीलर वरच. मजबुरी होती म्हणून जावं लागलं, नाहीतर पावसात तर काय मी गेलोच नसतो. मग काय गेलो, आजीपर्यंत डबा पोच केला. पाऊस तर काय थांबायचं नावच घेत नव्हता आणि मी तर पावसात सगळाच भिजलेलो, त्यात काय विषय नाही. आता ह्याच पावसात आपल्याला माघारी पण जायचं होतं. घरी आलो, कपडे बाहेरच काढले आणि पहिलं जेवायला बसलो. पावसात भिजल्यामुळे जरा कणकणी आली म्हणून जरा झोपलो. 3 वाजता उठून बघतोय तर पाऊस काय अजून थांबला नव्हता. घराच्या बाजूने सगळं पाणी साचलेलं. वाटलं काय आज एवढं पूर बीर येतोय का काय. 4 वाजता जरा पाऊस थांबलेला बघितलं, जरा बरं वाटलं डोळ्याला. आता म्हणलं पेट्रोल आणावं आणि गाडीत भरावं. तेवढ्यात आमचे पप्पा म्हणले बटाटे वडे करू. गॅसवर बारकीकडे ठेवून जिरं मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका दिला ना, अहो जाळच की हो, खतरनाक असा जाळाचा भडका झाला ना. ते सगळा बटाट्यात टाकला, तडका दिला, सगळा बटाट्यात मिक्स करून घेतला. इकडे तेल घेऊन गरम करायला ठेवलं. तेवढ्यात म्हणलं इथनं पुढचं काय आपल्याला जमणार नाही. मी गेलो मम्मीकडे आणि मम्मीला म्हणलं वडे करायला ये म्हणलं माय. मग काय मम्मी सर पप्पांनी बटाट्याचे गोल वडे करून घेतले. तर मम्मीने बेसन पीठ तयार करून घेतलं. बटाटे टाकले पिठात आणि मिक्स करून सोडले कढईमध्ये. वडे कढईतनं काढल्या काढ्या पहिला दणका दिला. वडे खाऊन बाहेर येऊन बघतोय तर डबल पाऊस चालू झालता. आयला म्हणले हो काय आता थांबायचं नावच घेना. तर थोड्या वेळानं पाऊस थांबला. आता म्हणलं पहिलं जाऊन गाडीत भरायला पेट्रोल आणावं, पेट्रोल पंपावर जाऊन. मग काय आपण आपलं टू व्हीलर बाहेर काढले आणि जाताना बघतोय तर कणाला सगळंच भरलेलं आणि पाणी वाहत होतं. पेट्रोल आणल्या पहिलं गाडीत टाक.